विद्यार्थी मित्रांनो, आता उदाहरण नंबर 36 चा आपण कॉस्टशीट बघितलेले आहोत. आता आपण बघूया टेंडर. तुम्हाला टेंडर कितीचं तयार करायचं आहे? 648 युनिटचं तुम्हाला टेंडर तयार करायचं आहे. तर याच्यासाठी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन असते आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जे तुम्हाला दिलेलं असेल पर्सेंटेज किंवा अमाऊंट ते खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यानुसारच आपला टेंडर तयार होतो आहे. म्हणून एडिशनल इन्फॉर्मेशन अगदी केअरफुली वाचायची आणि समजून घ्यायची आहे की आपल्याला उदाहरणात कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. लिहा टेंडर शीट किंवा टेंडर शीट. टेंडर शीट डाव्या बाजूच्या कोपऱ्यात लिहा प्रोडक्शन. प्रोडक्शन 648 आणि पिरियड्स किती दिलेला आहे तुम्हाला? याच्यात तुम्हाला पिरियड्स दिलेला नाही म्हणून डॅश करा किंवा फुल्ली द्या. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्हाला पिरियड्स दिलेलं होतं कॉस्टशीट मध्ये 3 महिन्याचे, पण टेंडरचं असं काय तुम्हाला ड्युरेशन दिलेलं नाहीये. टेंडर शीट आखणी करू घ्या. टेंडर शीटची टेंडर शीटची आखणी करून घ्या. पर्टिक्युलर्स रुपीज अँड पर युनिट. बघा काय दिलेलं आहे. पहिलं पॉइंट राहील मटेरियल. एडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बघा दी नंबर ऑफ सीट्स मॅन्युफॅक्चर्ड ड्युरिंग 3 मंथ. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच कॉस्ट शीट तुमचं 3 महिन्याचं गेलेलं आहे. पिरियड्स वाज 2200 अँड दी प्राइस टू बी कोटेड म्हणजेच टेंडर फॉर 648 सीट्स म्हणजे 648 सीट्सचं तुम्हाला कोटेशन म्हणजेच टेंडर तयार करायचे आहे. इन ऑर्डर टू रिअलाइज दी सेम पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ॲज फॉर दी पिरियड्स अंडर रिव्ह्यू ॲझ्युमिंग नो अल्टरनेशन इन रेट्स ऑफ वेजेस अँड कॉस्ट ऑफ मटेरियल. काही अल्टरनेशन काही नाही आहे याच्यात. म्हणून सरळ बघा आपल्याला काय दिलेलं आहे. मटेरियल किती दिलेलं आहे? आता मी आधीच म्हटलं की आपल्याला टेंडर तयार करत असताना कॉस्ट शीटची खूप गरज पडते, कारण की आपण कॉस्ट शीट वरून खूप सारे पॉइंट्स घेतोय, खूप सारे खर्च घेतोय. याच्यात बघा मटेरियल्स काय दिलेलं आहे. आता मटेरियल्स म्हणजे आता तुम्हाला अमाऊंट दिलेली नाही आहे, कॉस्ट शीटवर अमाऊंट दिलेली आहे, पण आपल्याला युनिट्स वर कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा जो आपलं कन्झ्युम्ड मटेरियल निघालेलं होतं कॉस्ट शीटवर त्याचं रेट्स बघा किती निघालं होतं. मटेरियलचं कन्झ्युम्ड मटेरियल जो निघालेला होता त्याचा रेट होता 28.64 म्हणजेच मटेरियल आहे 28.64 गुणिला 648 हे युनिट्स आहे. म्हणजेच तुमच्या रेट्स किती निघेल बघा. अठ्ठावीस पॉइंट 64 गुणिला 648 18,559. 18,559 चा पर सॉरी 18,000 अमाऊंटच्या कालामध्ये 18,559 मी पर युनिटच्या कालामध्ये लिहिला होता. 18,559 18,559 भागिला 648
28.64 याचा रेट निघेल 28.64. मटेरियल द्याला नंतर काय दिलेलं आहे, लेबर तर दिलेलं नाही आहे पण वेजेस दिलेला आहे. वेजेस किती दिलेलं आहे बघा, 83,000 अमाऊंट दिलेली आहे बघा. कॉस्टशीटवर बघा तुम्हाला वेजेस दिलेला 83,000 आणि त्याचा रेट दिलेला आहे 37.73. म्हणजेच वेजेस 37.73 इंटू 648, 37.73 इंटू 648 किती रेट निघालेला आहे त्याचा 24,449. 24,449 त्याचा रेट किती निघेल 24,449 भागीला 648 कराल तर 37.73. याची टोटल करा 18,559 अधिक 24,449 43,008 आणि याची टोटल 28.64 प्लस 37.73 66.37 हे राहणार तुमचा प्राइम कॉस्ट. नंतर कोणतं पॉइंट येईल, फॅक्टरी ऑन कॉस्ट. सेकंड पॉइंट प्लस फॅक्टरी ऑन कॉस्ट. फॅक्टरी ऑन कॉस्ट काय दिलेला आहे बघा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेला आहे बघा कॉस्ट शीट वर. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती दिलेला आहे 13,000. पण आपण उदाहरण नंबर 33 सेम कंडिशन आहे. उदाहरण नंबर 33 मध्ये जो आपला फॅक्टरी ऑन कॉस्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस होतं त्याच प्रकारे इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सेम कंडिशन म्हणून लिहा, पण त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस दिलेलं होतं, या उदाहरणात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले आहे म्हणून लिहा पर्सेंटेज ऑन इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पर्सेंटेज ऑन इनडायरेक्ट expenses to prime cost. आता बघा कॉस्ट शीट वर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती दिलेला आहे 13,000 गुणिला 100 आणि भागीला प्राइम कॉस्ट किती दिलेला आहे 1,46,000. 1,46,000 याचं कॅल्क्युलेशन किती निघेल 13,000 भागीला 1,46,000 गुणिला 100 8.90 आता हे जे पर्सेंटेज निघालेले आहेत 8.90 ते आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वर घ्यायचे आहेत. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 8.9041 ऑन प्राइम कॉस्ट. या उदाहरणात प्राइम कॉस्ट किती दिलेला आहे 43,008 चे 8.90% गुणिला 8.9041 भागीला 100. याचं कॅल्क्युलेशन करा किती निघेल 43,008 गुणिला 8.9041 अपॉन 100 3,829 म्हणून लिहा अमाऊंटच्या कॉलम मध्ये 3,829. याचा रेट्स किती निघेल 3,829 भागीला 648 5.91 किंवा 5.9089 पण राउंड फिगर 5.91. याची टोटल करा 43,008 प्लस 3,829 46,837 46,837 आणि याची टोटल 66.37 प्लस 5.91 72.28
हे काय राहणार तुमचं फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट. आता याच्यानंतर ऑफिस ऑन कॉस्ट, पण उदाहरणार्थ तुम्हाला ऑफिस ऑन कॉस्ट सुद्धा दिलेलं नाहीये, उदाहरणार्थ ऑफिस ऑन कॉस्ट सुद्धा दिलेलं नाही, पण आपल्याला लिहावं लागेल प्लस ऑफिस ऑन कॉस्ट, ऑफिस ऑन कॉस्ट. आता ऑफिस ऑन कॉस्ट तुम्हाला काही दिलेलं नाहीये, पण नील जी रक्कम असेल ती लिहावं लागेल. 46,837 आणि 72.28 हे राहणार तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट, ऑफिस कॉस्ट. नंतर ऑफिस कॉस्टच्या नंतर कोणतं पॉइंट येतोय सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तो तुम्हाला दिलेला आहे का सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, तो सुद्धा तुम्हाला दिलेला नाही आहे, म्हणजे इथे रक्कम राहील नीट. खाली टोटल लिहा 46,837 आणि 72.28 हे राहणार तुमचं टोटल कॉस्ट, टोटल कॉस्ट. इकडे लिहा टोटल कॉस्ट. आता राहील आपला प्रॉफिट, आता प्रॉफिट संबंधी आपल्याला काय दिलेलं आहे का एडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बघा. उदाहरणार्थ प्रॉफिट संबंधी काही दिलेलं आहे का, दी नंबर ऑफ सीट्स मॅन्युफॅक्चर ड्युरिंग 3 months वॉज 2200 अँड दी प्राइस टू बी कोटेड फॉर 648 सीट इन ऑर्डर टू रिअलाइज द सेम पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट. सारखं पर्सेंटेज ठेवायचं प्रॉफिटच्या फॉर फॉर द पिरियड अंडर रिव्ह्यू ॲझ्युमिंग नो अल्टरनेशन इन रेट ऑफ वेजेस अँड कॉस्ट ऑफ मटेरियल. प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द मॅन्युफॅक्चर 2200 सीट अँड कोटेशन इज फॉर 648 सीट्स. आता बघा याच्यात आपल्याला प्रॉफिट संबंधी काही दिलेलं नाही आहे आणि आपण कॉस्ट शीटवरही जे प्रॉफिट काढलेले आहोत ते आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता बघा याच्यात तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. अशा प्रकारचे उदाहरणार्थ बघा कसं तयार करायचे आहे. जर आपल्याला उदाहरणार्थ टेंडर संबंधी काही प्रॉफिट दिलेलं नसेल आणि कॉस्ट शीटमध्ये सुद्धा काही प्रॉफिट दिलेलं नसेल तर त्याचा प्रॉफिट अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचे आहे. बघा केअरफुली. रेट ऑफ प्रॉफिट लिहा, रेट ऑफ प्रॉफिट, रेट ऑफ प्रॉफिट. आपल्याला रेट ऑफ प्रॉफिट काढायचे तर त्याचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट भागिला सेल्स गुणिला 100. आता कॉस्ट शीट वरचं बघा प्रॉफिट किती दिलेलं आहे तुम्हाला. कॉस्ट शीट वरचं प्रॉफिट दिलेलं आहे 11,000 आणि सेल्स किती दिलेला आहे बघा 1,41,000, 1,41,000 गुणिला 100. याचं कॅल्क्युलेशन करा. 11,000 भागिला 1,41,000 गुणिला 100 7.80. रेट किती निघालेला आहे 7.80%. 7.80% निघालेला आहे. आणि याच्या आधी पण आपण कॅल्क्युलेशन केलेलं प्रॉफिट जो तुम्हाला रेट जो काही दिलेला असेल तो उदाहरणार्थ, पण याच्यात आपल्याला प्रॉफिटचा रेट दिलेला नाही आहे म्हणून आपण प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेशन केलेलं 7.80. हे 7.80 100 मधून आपल्याला मायनस करावं लागतील तेव्हा तो आपला प्रॉफिट निघेल. प्रॉफिट 100 मायनस 7.80 किती उरतील 100 मायनस 7.80, 100 मायनस 7.80 92.2. आता आपल्याला टोटल कॉस्ट आपल्याकडे अवेलेबल दिलेली आहे 46,837. 46,837 गुणिला 7.80 भागिला 92.2 याचं जे अमाऊंट निघेल ते 46,837
गुणिला 7.80 भागिला 92.2 3962 अमाऊंटच्या कालामध्ये लिहा 3962 तुम्हाला प्रॉफिट मिळालेला आहे 3962 आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलेले आहोत 3962 भागिला 648 6.11 याचा रेट सुद्धा निघेल 3962 भागिला 648 रेट आहे 6.114 याची टोटल करा 46,837 प्लस 3962 50,799 आणि त्याचा पर युनिट रेट आहे 72.28 प्लस 6.11 98.394 हे राहणार तुमचं सेल्स. समजलं विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रॉफिट कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलेलं आहोत आपण याच्या आधीच्या उदाहरणात आपल्याला टेंडरचा प्रॉफिट रेट दिलेला राहायचा 20% और 10%, पण अशा उदाहरणात या उदाहरणात तुम्हाला काहीच रेट दिलेला नाही आहे प्रॉफिटचा. तर अशा वेळी आपल्याला प्रॉफिटचा रेट कसं कॅल्क्युलेशन करावं लागेल, जसं आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा रेट काढलेला आहोत त्या स्टेपनी पण थोडी स्टेप याच्यात वेगळी आहे. जर प्रॉफिटचा रेट तुम्हाला दिले नसेल तर कॅल्क्युलेशन करायचं रेट ऑफ प्रॉफिट, पण कॅल्क्युलेशन करत असताना कॉस्ट शीटचा उपयोग करावा लागेल. प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. प्रॉफिट तुम्हाला कॉस्ट शीटवर जे दिलेलं आहे 11,000 तुम्हाला कॉस्ट शीटवर दिलेलं आहे प्रॉफिट, आणि सेल्स सुद्धा दिलेला 1,41,000 गुणिला 100 याचं पर्सेंटेज निघालं 7.80 म्हणजे आपल्याला एक पर्सेंटेज मिळालेला आहे. तर याचं आपण आता कॅल्क्युलेशन करू. 7.80 100% मधून 7.80% मायनस केल्यानंतर उरतील 92.2%. त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल जो तुम्हाला टोटल कॉस्ट दिलेला आहे 46,837. 46,837 गुणिला 7.80 भागिला 92.2 याचा रेट निघाला 3962. त्याचा पर युनिट रेट निघाला 3962 भागिला 648. तर तो तुमचा रेट निघेल 6.11 याची टोटल करायचा तो तुमचा राहणार सेल्स. उदाहरणार्थ जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटत असेल तर या संबंधी तुम्ही डाउट्स ग्रुपवर पाठवू शकता की मला हे वाला पॉईंट समजलेला नाही ते पुन्हा सांगा, मी तुम्हाला कोणत्याही वेळेवर सांगेन. ओके.